नमस्कार भावांनो, कसे आहात? आज आपल्या चॅनलवर बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बॉलिवूड मूव्ही धडक 2 या चित्रपटाबद्दल पाहणार आहोत. धडक 2 हा चित्रपट एक रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट आहे, हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी रिलीज झालेला आहे. हा चित्रपट 2018 मधला धडक चित्रपटाचा सिक्वेल आहे आणि तो तामिळ चित्रपट परियिरून पेरुमलचा रिमेक आहे. चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपट कथा आहे की धडक 2 मध्ये निलेश सिद्धार्थ चतुर्वेदी हा दलित कायद्याचा विद्यार्थी आणि विधी म्हणजे तृप्ती डिमरी ही सवर्ण मुलगी आहे यांची प्रेमकथा आहे. चित्रपटात जातीभेदाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रेमाला येणाऱ्या अडचणी आणि संघर्ष दाखवण्यात आलेला आहे. धडक 2 मध्ये एक दलित विद्यार्थी आणि सवर्ण यांच्या जातीभेदामुळे यांच्या प्रेमाला किती सामोरं जावं लागत आहे हे ह्या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. 75 वर्ष पूर्ण झाले तरी दलितावर अत्याचार कायम होतच आहेत आणि कोणत्याही कारणावरून होत आहे. खोट्या केसेस आणि आरक्षणाचा फायदा घेतला तर त्यांना म्हणतात की तुम्हाला आरक्षण हे भेटले, हे फुकटचं भेटलेलं आहे. पण हे असा विचार करत नाहीत की आरक्षण भेटण्यासाठी पण किती संघर्ष झालेला आहे आणि ती एखादी जागा, एखादी सीट मिळवण्यासाठी त्याला पण संघर्ष करावा लागतो आणि ते तिथपर्यंत टिकवण्यासाठी पण संघर्ष करावा लागतो. आणि ह्या चित्रपटात पहिल्यांदाच म्हणजे ह्याच्या अगोदर पण असे चित्रपट झाले की आंबेडकरवादी मूवमेंटची चळवळ दाखवण्यात आलेली आहे आणि या चित्रपटात जय भीम हा शब्द गाजलेला आहे. आणि अशाच चित्रपटामध्ये जय भीम हा अन्यायाला प्रतिकार म्हणून हा शब्द वापरतात. या चित्रपटामध्ये जो दलित विद्यार्थी आहे तो सवर्ण मुलगी ह्या चित्रपटात असे प्रेम प्रकरण दाखवलेले आहे आणि या चित्रपटामध्ये दलितावर कशा प्रकारे सवर्ण लोक अत्याचार करतात व त्यांच्या प्रेमाला कसे धुळकावून लावतात या दाखवलेले आहे. तरी पण हा चित्रपट चांगला आहे. धडक 2 मध्ये निलेश सिद्धांत चतुर्वेदी हा दलित मुलगा दाखवलेला आहे आणि तृप्ती डिमरी हे सवर्ण मुलगी दाखवलेली आहे. ह्यामध्ये चित्रपटाला सगळ्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काहींनी चित्रपटाच्या कथेला आणि कलाकाराच्या अभिनयाला दाद दिलेली आहे आणि ह्या सगळ्यामध्ये दोघांनी म्हणजे तृप्ती डिमरी आणि सिद्धार्थ चतुर्वेदी यांनी चांगल्या प्रकारे आपली ॲक्टिंग सादर केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे रोल निभावलेला आहे. कलाकाराच्या अभिनयाला दाद दिली आहे तर काहींनी चित्रपटातील कथा रिमेक असल्यामुळे काहीशी नॉन ओरिजिनल वाटल्याचे म्हटले आहे. पण हा चित्रपट एक जातीभेदावर आधारित चांगल्या प्रकारे मांडलेला आहे की अजून कितीतरी वर्ष झालेत लोकांना शिक्षणापासून वंचित केले जात आहे, लोकांवर अत्याचार होत आहे आणि ह्यामध्ये असं दाखवलेलं आहे की सवर्ण लोकांची आणि गरीब लोकांची कशा प्रकारे दरी आहे हे दाखवलेले आहे. आणि एकूणच हा धडक चित्रपट 2 हा एक संवेदनशील आणि विचार करायला लावणारा आहे. जातीभेद आणि प्रेमासारख्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट तरुणाईला आकर्षित करत असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा. थोडक्यात म्हणजे या चित्रपटाचे जातीभेद आणि उच्च-नीच भिंती ओलांडून एकत्र येणाऱ्या दोन व्यक्तींची प्रेमकथा दाखवलेली आहे. कलाकार सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांनी चांगल्या प्रकारे अभिनय केला आहे आणि या चित्रपटात दिग्दर्शक शाजिया इक्बाल यांना मी सल्यूट करू, कारण हा चित्रपट ह्यांनी बनवलेला आहे. हा चित्रपट बनवायला सुद्धा धाडस लागतं, कारण असे चित्रपट बनत नाहीत आणि या चित्रपटामध्ये जय भीम हा शब्द गुंजणारा आवाज हे पण सगळ्यात मोठं धाडस आहे. त्यामुळं हा चित्रपट प्रत्येक लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहावा. हा चित्रपट चालणार आहे 100% आणि सर्वांना आवडेल. आणि या चित्रपटामध्ये उच्च आणि सवर्ण यांच्या प्रेमातील कथा आणि सर्व दरी सोडून या प्रेमात सक्सेस यामध्ये दाखवलेला आहे. तर हा चित्रपट प्लीज तुम्ही थिएटरला जाऊन बघा. चांगला आहे, बघण्यासारखा आहे, सामाजिक आहे, एखादा चांगला संदेश पण तुम्हाला ह्यातनं मिळू शकतो. तुम्ही हा चित्रपट फॅमिलीबरोबर